तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा. आपले वडील पार्थ पवारांच्या वडिलांनी सुद्धा, अजितदादांनी सुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर, आणि काँग्रेसच्या मदतीनं लढले होते ते. काँग्रेसच्या सहकार्यानं ते पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक तेव्हा लढले होते. हा अलीकडचाच इतिहास. राहुरीमध्ये सुद्धा प्राजक्त तनपुरे भाजपचे नेते गेले, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी माघार घेतली. नाही, समजून कोणी सांगत नाही, धमक्या दिल्या जातात. साखर कारखाना, सहकारी संस्था, बँकांचे व्यवहार, हां, याबाबत कोणी समजून वगैरे सांगत नाही. असं काय मोठं क्रांतिकारक काम आहे समजून सांगण्याचं? समजून सांगायला कोण गेले ते? विखे पाटील आणि कोण? रवींद्र चव्हाण. किती मोठे क्रांतिकारक आहे, स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी आहेत का? आणि तनपुरेसुद्धा काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. अहो, राधाकृष्ण विखे पाटलांवरती किती आरोप आहेत. ते आता अलीकडे जमिनीचं प्रकरण त्यांचं आलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल, मोठं प्रकरण आहे. रवींद्र चव्हाणांवरती कसे पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत कोकणात आणि सर्वत्र. हे काय समजून सांगणं? हे धमक्या द्यायला जातात, हे फाईल घेऊन जातात. माघार घ्या, नाही तर लढू नका, नाही तर बघा हे आहे, नोटीस मारू कारखान्याला. आता जे या धमक्याला घाबरतात ते मागे जातात. सहज मिळत नाही राजकारणामध्ये सध्याचा. तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. नाहीतर तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही भाजपचे गुलाम म्हणून आयुष्यभर जगा आणि गळ्यामध्ये आम्ही भाजपचे गुलाम आहोत, भाजपच्या धमकी सत्राचे गुलाम आहोत, हे महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या लोकांनी सांगावं. आम्हाला हे मान्य नाही. आम्ही भाजपला घाबरत नाही, भाजपच्या दहशतीला घाबरत नाही. कशाकरता घाबरायचं? ही लोकशाही आहे देशामध्ये, ही काय ट्रम्पशाही सुरू नाही इकडे. काल बारामतीमध्ये सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरत असताना कोणी दिसलं नाही किंवा त्यांच्या नेत्यांपैकी उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांपैकी कोणी दिसलं. काय समजावं? शरद पवारांनी तर पाठिंबा दिला आहे, पण त्यांच्या मला असं वाटत नाही की कोणी त्यांना महाविकास आघाडीतून तुमच्या आणि त्या शिवसेनेची झाली मान्य उद्धवची चर्चा. शेवटी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष महाविकास आघाडीतला आहे आणि त्यांची भूमिका जर लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे. पण उमेदवार देताना त्याने एक अट टाकली, जर आम्हाला मागे घेण्याची तुमची विनंती जर आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाता संदर्भातला FIR गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. पण राऊतसाहेब, आता बारामतीमध्ये जो काँग्रेसने उमेदवार दिला आहे तो काँग्रेसचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, काय समजायचं? आणि पुढच्या काळात प्रचार सुरू होईल तर अशा वेळेस प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मग हा प्रश्न तुम्ही मला काल विचारलात, काल त्याच्यावरती मी उत्तर दिलेलं आहे. बारामतीची निवडणूक ही कोणत्याही प्रचाराच्या रणधुमाळीशिवाय चालेल. बारामतीचा जो मतदार आहे तो शांतपणे आपली भूमिका